बीडच्या माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तम अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात भक्तांनी गजबजून जातात। चला तर आपणही जाऊया या मंदिरात। हे आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव इथलं पुरुषोत्तमाचं मंदिर। देशातलं दुसरं आणि राज्यातलं एकमेव पुरुषोत्तमाचं मंदिर। सध्या या मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळते। याला कारण आहे अधिक मास। मराठी 12 महिन्यात दर 3 वर्षांनी अधिकचा एक महिना येतो। या महिन्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात। या महिन्यात दानाचं महत्त्व असून धोंडे दान करण्यासाठी भाविक इथं मोठी गर्दी करतात। मंदिराच्या आजूबाजूनं गंगा नदी वाहते। इथं स्नान केल्यावर आत्मशुद्धी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। सपत्नीक दान केल्यास मोक्ष प्राप्ती होते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे। अधिक महिन्यातलं म्हणजे 3 वर्षाला येणाऱ्या ह्या धोंडे महत्वाचं इथं फार महत्त्व आहे। इथं विष्णू साक्षात अवतरला असं म्हणतात आणि इथं गंगा पण आहे। त्या गंगे स्नानाचं सुद्धा खूप महत्त्व आहे इथं। आणि गंगेकाठीवर ब्राह्मण पूजा, इथं मंदिरात पूजा, हे सगळं लोक भक्तभावेने करतात इथे। पुरुषोत्तमाला अपदानाचं महत्त्व आहे, बत्ताशे दानाचं महत्त्व आहे। त्यामुळे इथे येऊन गंगेची पूजा करणे आणि अपूर्दान करणे ह्याचं महत्त्व असल्यामुळे आम्ही इथे येऊन दर्शन घेतलं आणि गंगेची पूजा केली, गंगेचं दर्शन घेतलं आणि धोंडेदान जे असतं ते इथे केलं जातं। भगवान विष्णूनं पुरुषोत्तमाचा अवतार घेऊन शार्दूल राक्षसाचा विनाश केला अशी आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते। तर कडून एक भस्माची टेकडी आहे, तिथं पहिले त्या ऋषी लोकांना त्रास देत होता, म्हणून त्या ऋषी लोकांनी ह्या पुरुषोत्तमाची आराधना केली आणि पुरुषोत्तमाला प्रसन्न करून त्या साधूळ नावाच्या राक्षसाचा वध केला। राज्यातूनच नाही तर देशभरातून येणाऱ्या भाविकांमुळे अधिक मासात पुरुषोत्तमपुरी गजबजून जाते। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।